आपल्या सगळ्यांना म्युच्युअल फंड मार्फत इक्विटी मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करणं आवडतं, साहजिक आहे, कारण का रिटर्न्स खूप छान मिळतात. पण तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगू का? जेव्हा जेव्हा इक्विटी मार्केट पडतं तेव्हा तेव्हा गोल्डचा रेट वाढतो. मग आपल्याला जर आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करायचा असेल, स्टेबल ठेवायचा असेल, तर इक्विटी बरोबर तुम्हाला गोल्ड फंड मध्ये पण इन्व्हेस्टमेंट करणं तेवढंच गरजेचं आहे. कारण का मित्रांनो, आता जे मार्केटमध्ये चाललंय तुम्ही पाहताय, इक्विटी मार्केट धडाधड पडतंय आणि हा गोल्ड फंड साठी अमृत काळ आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त गोल्ड फंड मध्ये इन्व्हेस्ट करा, जेणेकरून तुम्हाला तुमचे रिटर्न्स जे असतील हे स्टेबल राहतील. चला, जाता जाता तुम्हाला मी आता एक शेवटची एक खूप छान गोष्ट सांगतो. आपण सगळेच भारतीय काय करतो, सणासुदीला शगुन म्हणून फिजिकल गोल्ड विकत घेतो. मग ते वळ्याच्या स्वरूपात घेतो, कॉइनच्या स्वरूपात घेतो किंवा अगदी बिस्किटाच्या स्वरूपात घेतो आणि परत आलं ना सांभाळण्याचं तेच सगळं. त्यापेक्षा आता प्रत्येक शुभघडीला, येणारा पाडवा किंवा त्यानंतर येणारे सण, या प्रत्येक सणाला तुमच्या आवडीप्रमाणे आणि तुमच्या बजेटप्रमाणे डिजिटल गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करा आणि चिंतामुक्त व्हा. आणि हे जेव्हा डिजिटल गोल्ड तुम्ही रिडीम कराल तेव्हा काही अट नाहीये की तुम्हाला त्याचा दागिनाच बनवायचा आहे. या डिजिटल गोल्ड मधनं तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न करू शकता, त्याचं शिक्षण करू शकता किंवा तुम्ही तुमची रिटायरमेंट लाईफ सुद्धा सिक्युअर करू शकता. जाणून घ्यायचंय अजून या इन्व्हेस्टमेंट बद्दल? खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करा आणि आमच्या वेबसाईटला जरूर व्हिजिट करा.